आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांना 51 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस। जगतापांनी जैन समाजाची जागा कार्यालयासाठी लाटल्याचा ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला होता आरोप। मात्र नोटीशीनंतर सुद्धा आरोपांवर ठाम असल्याचा काळेंचा दावा। राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी 14,490 नवीन हेल्पलाईन मदत क्रमांक जारी। तर महिलांना देशभरात वेगवान आणि सुलभ मदत मिळावी यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटात सापडलेल्या महिलांना यावरून तात्काळ मदत मिळणार। शौर्य पाटीलच्या आत्महत्येनंतर सलग चौथ्या दिवशी सुद्धा पालकांची निदर्शनं। सेंट कोलंबस या शाळेसमोर पालकांची निदर्शनं। जबाबदार शिक्षकांच्या अटकेची पालकांची मागणी। अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या लॉकर्सची आता तपासणी होणार। पोलीस प्राध्यापकांचे बँक तपशील गोळा करत असल्याची माहिती। काल फरीदाबादमधील एका मशिदीत संशयास्पद पावडर आढळली, त्यानुसार आता अधिकचा तपास सुरू। पुण्यातल्या नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच। रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान पुन्हा अपघात। चारचाकीची काही गाड्यांना धडक। ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। तर काही दिवसांपूर्वी झालेल्या नवले पुलावरील अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता। पुण्यातील रिंग रोडवर विविध सुविधा मिळणार। 9 ठिकाणी फूड प्लाझा, पेट्रोल पंप, पार्क, ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय। चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला माउंट मेरी बनवल्याचा बजरंग दलाचा आरोप। वाशीनाका स्मशानभूमीतील ही घटना। गुन्हाही दाखल, पुढील तपास सुरू। घटना समोर आल्यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीमध्ये आरती। राज्यात 3 आठवड्यांमध्ये 100 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन। तर गाळप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अनुकूल हवामान आणि कारखान्यांची गाळप क्षमता याचा मेळ बसल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन। अयोध्येत उद्या राम मंदिरावरील ध्वजारोहणाचा भव्य दिव्य सोहळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुख्य मंदिरावर हा ध्वजारोहण सोहळा होणार। सोहळ्यासाठी देशभरात सुमारे 8,000 विशेष व्यक्तींना निमंत्रण। मुख्य मंदिराच्या आसपासच्या 6 मंदिरांवर ध्वजदंड आणि कलश स्थापन। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली आणि गोपनीयतेची ही शपथ होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार। त्यांच्या जागी आता नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा सुरू। ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली। बुलढाण्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलंब रेल्वे सेवा यामुळे अनिश्चित काळासाठी ठप्प। पाडकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यामुळे हा परिणाम। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमानं सुरू। मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीचं काम हे 24 तास सुरू। कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्यानंतर आता पुन्हा जोमानं काम सुरू। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार। हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत। तर अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकही मांडणार। मुंबई विद्यापीठाकडून LLBच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीला होणार। परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालय संभ्रमात। महारेराकडून घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी SOP जाहीर। तर घर खरेदीदारांना आदेशित केलेली नुकसान भरपाई वेळच्या वेळी देण्याचेही महारेराचे आदेश। नुकसान भरपाई वेळेवर न देणाऱ्या बिल्डरांना 3 महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते।